नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण कमेंटचा रिप्लायचा व्हिडिओ तयार करत आहोत। आपल्या सबस्क्रायबर आहेत वेदिका ताई, त्यांची खूप रिक्वेस्ट आहे की हा व्हिडिओ तयार करायची। दुसरेही व्हिडिओ आहेत अशा प्रकारचे, पण त्यांना जे त्यांचं माप आहे त्याप्रमाणे त्यांना हा व्हिडिओ हवा आहे। खूप सारी रिक्वेस्ट केलेली आहे त्यांनी, भरपूर वेळेस कमेंटही केलेली आहे। तर व्हिडिओला वेळ नसल्यामुळे काढलेला नव्हता आणि सॉरी ताई, थोडासा उशीर झालेला आहे व्हिडिओ काढायला। तर बघा, आपण हा परफेक्ट असं तुम्ही जे माप सांगितलेलं आहे त्या पद्धतीने कटिंग करणार आहोत। तर साईज आपली त्या ताईंची साईज आहे ती 33 आहे, त्यांची पूर्ण उंची 13 आहे। म्हणजे आपण इथं मार्जिनसाठी 1 इंच म्हणजे 14 इंच उंची घेणार आहोत। समोरील गळा त्यांचा 5.5 इंच आहे, म्हणजे अर्धा इंच मार्जिन घ्यायचं आपण। पाठीमागील गळा 8.5 आहे, बाहीची उंची 7 आहे, दंडघेर त्यांचा 5.5 आहे। तर हे त्यांनी माप मला कमेंटमध्ये पाठवलेलं आहे, त्या पद्धतीचा आपण आज व्हिडिओ तयार करत आहोत। चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघायला मिळतील। तर इथं मी तुम्हाला खूप एकदम सोप्या पद्धतीने इथं माप तयार करून दाखवणार आहे। तर बघा, आपली अगोदर उंची घ्यायची आहे। उंची आपली किती आहे? 13। तर मार्जिनसाठी 1 इंच असं आपण 14 इंच उंची टाकायची आहे। बरोबर आपण इथं 14 इंचाला मार्किंग केलेलं आहे। तर आपण 14 इंचाचा अगोदर बॉक्स तयार करू आणि उरलेला एक्स्ट्राचा पेपर आहे तो कट करू, म्हणजे आपल्याला पूर्ण जे माप टाकता ना व्यवस्थित येईल। नंतर कसं असतं, एखादा आपला ब्लाऊज असतो तो 34 साईजचा 32 साईजचा नसून 33 साईजचा असतो, त्यावेळेस माप कसं घ्यायचं ते तुम्हाला इथं मी एकदम परफेक्ट पद्धतीने सांगणार आहे। तर हा आपला बॉक्स तयार झालेला आहे। तर आपण एक एक करून इथं माप टाकायचे आहे। तर सुरुवातीला आपण इथं आपल्याला गळारुंदी घ्यायची आहे। तर 34 साईजचा ब्लाऊज आहे किंवा 32चा आहे किंवा 33चा आहे, तर त्यावेळेस आपण इथं 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे। 33चा ब्लाऊज आहे तर आपण 2.5 इंच गळारुंदी घेतलेली आहे। 2.5 इंच गळारुंदी घ्यायची आहे। शोल्डर जे आहे ते आपण 3 इंच घेतलेला आहे, म्हणजे तयार आपला 2.5 इंच शोल्डर होणार आहे। तर आपला समोरील गळा जो आहे तो समोरील गळा आपला 5.5 आहे, म्हणजे अर्धा इंच मार्जिन मिक्स केलेला आहे। 6 इंच आपण समोरचा गळा घ्यायचा आहे। खाली समोरचा जिथं गळा आलेला आहे तिथंही आपण बरोबर 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे, म्हणजे आपला खालचा वरचा गळा शोल्डर जे आहे ते बरोबर गळारुंदी येईल। त्यासाठी आपल्याला डबल माप टाकून घ्यायचं आहे। हे इथं मार्किंग करून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित आपण समोरच्या गळ्याला गोलाकार देऊन तर आता आपण मुंड्याचं माप टाकायचं आहे। तर 34 साईजचा ब्लाऊज आहे आपला, मुंडा आपण इथं 6 इंच घेणार आहोत। आता इथंही आपलं 3 इंच शोल्डर आहे का बघायचं आणि मार्किंग करायचं आहे। तर ही जी मापे आहे ती 34 आणि 33 साईडला सेमच माप टाकलं तरीही चालतं। त्यामुळं मी ही माप आहे ते मुंडा 34 साईजचा टाकलेला आहे, म्हणजे 34 आणि 33 फक्त पाव इंचाचा फरक असतो। त्यामुळं हे जरी माप आपण मुंड्याचं टाकलं तरी हे आपला ब्लाऊज परफेक्ट येणार आहे। 6 इंच आपण मुंडा घेतलेला आहे। आता आपल्याला छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। 33 साईजचा ब्लाऊज आहे म्हणून 8.25 इंच आपण छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। 33चा चौथा भाग येतो 8.25 इंच आणि त्यामध्ये 1.5 इंच शिलाई मार्जिन आपलं ब्लाऊजचं आपण घेत होते। हे आपलं शिलाई मार्जिन आहे आणि हे आपलं छातीचा चौथा भाग आहे। तर आता आपलं मुंड्याचे आकार देऊन घ्यायचे आहेत। आता मुंड्याला आकार द्यायचा आहे। मुंड्याला आकार आपल्याला पाठीमागचा 1.5 इंचाचा, समोरचा जो आहे तो 1 इंचाचा, हा जो आहे तो प्रत्येक साईडसाठी आपण मुंड्याला आकार असाच देत असतो। पेपर आपल्या साईडला करायचा आहे आणि आपल्याला अगोदर आपल्याला 1.5 इंचाचा जो मुंडा आहे त्याला आकार द्यायचा आहे असा। त्याच्यानंतर 1 इंचाचा जो मुंडा आहे त्याला आपण व्यवस्थित असा
गोलाकार देऊन घ्यायचा आहे। तर दोन्ही आकार आपले व्यवस्थित बघू शकता तुम्ही देऊन झालेले आहेत। आता आपल्याला योगपट्टी काढायची आहे। योगपट्टी काढताना आपल्याला इकडच्या साईडला अगोदर 2.5 इंचावरती मार्किंग करायचं, त्याच्यावरती परत अर्धा इंच घ्यायचं, म्हणजे 3 इंचावरती आपण मार्किंग केलेलं आहे। फिटिंगच्या बाजूला आपण 2.5 इंचावरती मार्किंग करायचं आहे आणि हे 2.5 इंचाचा आपण बॉक्स तयार करायचा आहे। आणि हे जे आहे ते आपल्याला कर्वमध्ये अशा पद्धतीने आकार देऊन घ्यायचा आहे। आपली योगपट्टी पण तयार आहे। आता योगपट्टी झाल्यानंतर आता आपण इथं कटोरीचं मार्किंग करायचं आहे। कटोरीचं मार्किंग करताना आपल्याला छातीचा चौथा भाग आणि जे मार्जिन आहे त्याचा मध्य काढून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे 1.25 आणि आपण 1.5 इंच मार्जिन घेतलेलं आहे। तर आपलं हे जे आहे ते 9.5 इंच आहे। 9.5चा मध्य काढायचा आहे आपल्याला। बरोबर टेप जो आहे तो डबल फोल्ड करायचा आणि ह्या मध्य काढायचा। त्याच्यानंतर आपल्याला समोरच्या गळ्याच्या इथं 1 इंच घ्यायचं आहे आणि 1 इंचाच्या मुंड्यापासून 2.5 इंच घ्यायचं आहे आणि हे तिन्ही पॉईंट आपल्याला गोलमध्ये जोडून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने हे तर तिन्ही पॉईंट आपले व्यवस्थित असे जोडून झालेले आहेत। आता हे आपल्याला कटिंग करायचं आहे। तर बघा, हा 33 साईजचा ब्लाऊज आहे, त्याची परफेक्ट अशी कटिंग आहे। तर यामध्ये तुम्ही काही बदल करायचा नाही, जशी मी मापे टाकलेली आहे त्याच पद्धतीने तुम्हाला हे कटिंग करायचं आहे। तर बाहीचं वगैरे कटिंग आपण त्यांच्या मापाने कटिंग करणार आहोत आपण। आणि पाठीमागचा जो गळा आहे ते पण आपण कमेंटमध्ये जो आपल्याला मापे आलेले आहे त्याच पद्धतीने करणार आहोत। 1.5 इंचाचा मुंडा अगोदर कट केला, गळारुंदीला कट देऊन घ्यायचा आहे आणि दोन्ही पार्ट आहे ते वेगळे वेगळे करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि आता आपण समोरचा गळा आकार जो आहे तो कट करून घ्यायचा आहे। तर आपण एकपट्टीला जो आकार दिलेला आहे ना, त्यामुळे आपली एकपट्टी व्यवस्थित निघतेच, म्हणजेच क्रॉस पट्टी आणि हा आकार आल्यामुळे ही कटोरी जी आहे तिलाही आपला व्यवस्थित असा कटोरीलाही आकार येतो। आणि आता 1 इंचाचा मुंडा कट करायचा आहे। हा 1 इंचाचा जो मुंडा आहे तो कट करायला बिलकुल विसरायचं नाही, म्हणजे काय होतं, 1 इंचाचा मुंडा जर तुम्ही कट करायला विसरला तर तुमचा ब्लाऊज जो आहे तो घोळ पडतो समोरच्या मुंड्यामध्ये, म्हणून हा मुंडा कट करायला विसरायचं नाही। हे आता आपण आपलं जे आहे ते पाठीमागच्या भागाचं कटिंग करायचं आहे। तर त्यांचा पाठीमागचा गळा जो आहे तो 8.5 आहे, म्हणजे तयार आहे तो 9 इंच, तयार आहे 8.5, अर्धा इंच मार्जिन आहे आपलं, म्हणजे इथं 9 इंच घेऊयात। बरोबर, तयार तुमचा जेवढा गळा असेल, आता तयार तुमचा गळा 8 असेल तर तुम्ही 8.5 घ्या। तयार त्यांनी 8.5 गळा दिलेला आहे, तर आपण इथं 9 इंच घेतलेला आहे, म्हणजे अर्धा इंच आपण मार्जिनसाठी नेहमी घेत असतो। समोरच्या गळ्यामध्ये, मुंड्यामध्ये, पाठीमागच्या गळ्यामध्ये, शोल्डरमध्ये अर्धा इंच घेतो। इथं चौकोनी आकार ठेवून घ्यायचा आहे आपल्याला आणि हे पण कटिंग करायचं आहे। तर हे पाठीमागचंही तयार कटिंग आहे। आपण आता कटोरी वाढवूयात आणि नंतर आपण बाहीचं कटिंग करूयात। सर्वात अगोदर आपण कटोरी जशी आहे तशी मार्किंग करून घ्यायची आहे। नेहमी काय करायचं, कटोरी आपली जशाच तशी मार्किंग करायची आहे, म्हणजे वाढवताना आपल्याला व्यवस्थित येते।
तर डायरेक्ट कपड्यावरती ही व्हिडिओ ब्लाऊज कसे कटिंग करायचे तेही आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहेत. आता आपण कटोरी मार्किंग करून घेतलेली आहे. कटोरी मार्किंग केल्याच्या नंतर आपल्याला ह्याचा मध्ये काढायचा आहे, म्हणजे जितकं येईल त्याचा मध्ये 5 आलेला आहे, 2.5चा मध्ये काढायचा आहे. 2.5चा मध्ये काढायचा आणि खाली बरोबर 1.5 इंच घ्यायचं आहे. म्हणजे असं इकडच्या साईडला आपल्याला फक्त 1.25 इंच घ्यायचं आहे. तुमचा ब्लाऊज 40 साईजपर्यंत असेल तर 1.25 इंच घ्या. इकडेही 1.25 इंच घ्या, म्हणजे कटोरी जी आहे ती भरपूर अशी पसर होणार नाही. आता गळ्याच्या बाजूला काही न घेता हे जे आहे ते क्रॉसमध्ये असं आपल्याला फक्त मार्किंग करायचं आहे, कारण समोरच्या इथं घेतलं तर इथं आपला समोरचा गळा मोठा होतो, त्यामुळं हे फक्त असं मार्किंग केलेलं आहे. आता हे जे आहे ते आपले पॉईंट जे आहे ते हे असं क्रॉसमध्ये जोडायचं आहे हे. आणि खाली जे आपण मध्ये काढून 1.5 इंच घेतलेलं आहे ते कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजला हे मध्ये काढल्याच्या ठिकाणी 1.5 इंच घ्यायचं. इकडे 1.25 इकडे 1.25 जे आहे ते आपल्याला 30च्या पुढच्या ब्लाऊजला घ्यायचं आहे. 28च्या आणि 30च्या ब्लाऊजला 1-1 इंचच घ्या आणि 40च्या पुढच्या ब्लाऊजला 1.5 इंच घ्या. आता आपल्याला इथं फक्त थोडंसं 1/2 इंच मार्जिन घेत आपल्याला ह्या साईडनी ह्या गोल राऊंडला जॉईन व्हायचं आहे. अशा पद्धतीनं बघू शकता आपण ही कटोरी आपली तयार झालेली आहे. आपण ही कटोरी आहे ती कटिंग करून तर आपण इकडच्या साईडला 1/2 इंच वाढवायचं नाही, 1/2 इंचही वाढवायचं नाही गळ्याच्या बाजूला, म्हणजे कटोरी आपली समोरचा गळा जो आहे तो ब्लाऊजचा एकदम छान गोल व्यवस्थित असा येतो आणि पसरही होत नाही. आता हा पॉईंट एकमेकावरती ठेवायचा. एक्स्ट्राचे अंतर असेल तर थोडंसं कट करायचं आहे. मग बघा आपली कटोरी एकदम अशी व्यवस्थित अशी गोलमध्ये आलेली आहे. खूप सुंदर आलेली आहे कटोरी वाढवून झालेली आहे. आता आपण बाहीचं माप टाकूया. तर बघा आपली बाहीची उंची जी आहे ती 7 इंच आहे. तर 7 इंच आहे, पण त्यांनी अस्तर बिगर अस्तरसाठी सांगितलेलं आहे. त्यांनी अस्तरच्या ब्लाऊजसाठी कसं कटिंग करायचं आहे ते सांगा म्हणून सांगितलेलं आहे. म्हणजे त्यांचा ब्लाऊज जो आहे तो अस्तरचा आहे, बरोबर. तर आता आपण सुरुवातीला अगोदर 1/2 इंच मार्जिन घेऊयात. म्हणजे अस्तरचा ब्लाऊज असेल तर आपण 1/2 इंच मार्जिन घेतो. त्यासाठी आपण इथं 1/2 इंच हे मार्जिन घेतलेलं आहे. तर ब्लाऊजचं कटिंग करताना अस्तरचा जरी असेल तर त्यामध्ये चेंज करायचं नाही. बाही कटिंग करताना बाहीमध्ये चेंजेस करायचे असतात. फक्त मार्जिन जे आहे ते अस्तरचा ब्लाऊज असेल तर 1/2 घ्यायचा आहे आणि बिगरचा अस्तरचा असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे. इथं आपण 1/2 इंच घेतलेला आहे आणि मग 7 इंच उंची टाकायची आहे. आणि आता आपण बाहीची रुंदी ही आहे ती आपण 8.25 इंच घ्यायची आहे. तर आपण छातीचा चौथा भाग 33चा आपला 8.25 इंच येतं, म्हणून आपण इथं 8.25 इंच घ्यायचं आहे. तर इकडल्याही साईडला 8.25 इंच घ्यायचा आहे. आणि हा जो 8.25 इंचाचा बॉक्स तयार करायचा आहे बाहीच्या उंचीचा आणि रुंदीचा, आणि बाकीचे माप आपण टाकूयात आता. तर आता बघा आपला बॉक्स तयार झालेला आहे. हे जे आहे ते आपलं मार्जिन आहे. तर बघा आता आपण काय करायचं आहे, कॅप हाईट घ्यायची आहे अगोदर. 7 इंचाचा बाहीची 7 इंच उंची आहे म्हणून 3.5 इंच कॅप हाईट घेतलेली आहे. ज्या ठिकाणी 3.5 इंच घेतलेलं आहे त्या ठिकाणी आपल्याला 1.5 इंच घ्यायचं आहे आणि 1.5 इंचावरती असं एक मार्किंग करायचं आहे. खालच्याही साईडला आपल्याला 1.5 इंचावरती एक मार्किंग करायचं आहे सरळ रेषेवरती, बाहीची उंची ज्या ठिकाणी आपली संपलेला पॉईंट आहे तिथून. त्याच्यानंतर आपल्याला हा 1.5 इंचाचा पॉईंट आणि हा 1.5 इंचाचा पॉईंट जॉईंट करून घ्यायचा आहे. तर बघा जॉईन करताना थोडंसं असं खालच्या साईडनीच गोलाकार देत यायचं आहे. म्हणजे सुरुवात खालीपासून करायची, असं म्हणजे गोल राऊंड येतो आपला. बघा असं आपण बाहीला आकार देऊन
घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, व्यवस्थित आपलं बाहीचं कटिंग झालेलं आहे. हे असे आपले बाहीचे आकार देऊन झालेले आहेत. हे जे अंतर आहे ते अर्धा इंच आलं पाहिजे मध्यभागचं. म्हणजे अर्धा इंचाचं हे अंतर असलं तर बाही आपली परफेक्ट येते. तर दंडघेर त्यांचा 5.5 इंच आहे. 5.5 आहे तर आपण मार्जिनसाठी 1.5 इंच मिक्स करणार आहोत. आणि हे क्रॉसमध्ये मार्किंग करायचं आहे. म्हणजे आपलं हे आपला दंडघेर हे 1.5 इंच शिलाई मार्जिन. ही आपली बाहीची उंची, बाहीच्या उंचीमधलं मार्जिन आहे. हे दंडघेरमधलं मार्जिन आहे. अशा पद्धतीने परफेक्ट असं आपलं बाहीचंही कटिंग झालेलं आहे. तर अशाच जसं मी दाखवलेलं आहे त्या पद्धतीनं ताई तुमचा ब्लाऊज कट करा, तयार करा आणि मला ब्लाऊज कमेंटमध्ये नक्की सांगा की तुम्ही ब्लाऊज तयार केलेला कसा आला आहे. कारण अगोदरही त्यांनी भरपूर असे ब्लाऊज तयार केलेले आहेत आपले व्हिडिओ बघून. आणि थोडासा उशीर झाला ताई व्हिडिओ बनवायला. तुम्हाला भरपूर वेळेस कमेंट करावी लागली की व्हिडिओ बनवा ताई. तर बघा आता हे आपण कट केलेलं आहे. आता हे आहे ते बाही उकळून घ्यायची आणि हे कट करायचं आहे. बघू शकता तुम्ही बाहीचा आकार कसा आलेला आहे आपला. असा हा खोलगट आकार समोरचा आणि हा आकार जो आहे तो पाठीमागचा. अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे. आकारही आपला व्यवस्थित आलेला आहे बाहीचा. सात इंचाची आपली बाही आहे. ही आपली बाहीचं कटिंग आहे. पाठीमागचा भाग, कटोरी, साईड पट्टी आणि आपली एक पट्टी. अशा पद्धतीने इथं 33 साईजच्या ब्लाऊजचं परफेक्ट असं कटिंग झालेलं आहे. तर अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघितला आहे तर लाईक आणि शेअर करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.